श्री गुरुचे नेम नावे माती, डोंगरी जयापासी होती. तेणे कोळीये त्रिजगती एकवद केली. ओवी आहे 1730. अध्याय आहे 18वा. डोंगरावर मातीचा पुतळा करून त्यालाच आपला गुरु असे मानून त्या पुतळ्यापासून धनुर्वेद शिकला आणि खरे तर त्यांचे समोर धनुर्विद्येतील नवनवीन प्रकारही तो शिकत गेला. त्या कोळ्याने म्हणजेच या एकलव्याने त्याचे धनुर्विद्येतील कौशल्य त्रिलोकात प्रसिद्ध केले, असे ज्ञानदेव या ओवीद्वारे आपल्याला सांगत आहेत. ही गोष्ट आहे गुरु द्रोणाचार्य आणि एकलव्याची. व्याधांचा राजा हिरण्यधनु याला एक पुत्र होता, त्याचे नाव एकलव्य. याला लहानपणापासून धनुर्विद्येची खूप आवड होती. त्यासाठी योग्य अशा गुरुची आवश्यकता होती. कौरव पांडव या हस्तिनापूरच्या राजपुत्रांचे गुरु होते आचार्य द्रोणाचार्य. ते धनुर्विद्येत अत्यंत पारंगत होते. त्यांच्या अध्यापन कौशल्याची कीर्ती सर्वत्र पसरली होती. त्यांच्याकडे अनेक देशाचे राजपुत्र शिक्षणासाठी येत असत. एक दिवशी हा व्याध राजाचा राजपुत्र एकलव्य त्यांच्याकडे आला. त्यांनी हात जोडून गुरुंना वंदन केले आणि म्हणाला, मलाही आपण धनुर्विद्येचे शिक्षण द्यावे. माझा शिष्य म्हणून आपण स्वीकार करावा. मात्र एकलव्य हा क्षत्रिय राजपुत्र नसून व्याधपुत्र आहे, म्हणून द्रोणाचार्यांनी त्याला विद्या देण्याचे नाकारले. मात्र या एकलव्याने त्यांना मनोमन आपले गुरु मानून तेथून तो निघाला. त्याने जंगलातच एका मोकळ्या जागेवर सराव करण्याचे ठरवले. मात्र तत्पूर्वी त्याने तिथंच एका उंच जागी द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा केला. सरावाच्या पूर्वी तो रोज त्या पुतळ्याला वंदन करीत असे. थोड्याच कालावधीत तो धनुर्विद्येत पारंगत झाला. आणि एकदा काय झाले, त्याच वनात कौरव पांडवांना घेऊन द्रोणाचार्य शिकारीसाठी तिथे आले होते. तेथे त्यांच्याबरोबर एक शिकारी कुत्राही होता. एकलव्य जिथे सराव करीत होता तिथे तो कुत्रा फिरत फिरत नेमका आला. मात्र या एकलव्याला पाहून तो त्याच्या अंगावर जोरजोराने भुंकू लागला. त्याच्या आवाजाचा अर्थातच एकलव्याला फार त्रास होऊ लागला. मग काय, त्याने त्या कुत्र्याला बाण मारून त्याचे तोंड बंद केले. पण आश्चर्य असे की कुत्र्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. त्याच्या मुखातून रक्ताचा एक थेंब सुद्धा आला नाही. मात्र त्याचे तोंड बंद झाले. त्या कुत्र्याच्या मागोमाग आलेल्या राजपुत्रांनी त्या कुत्र्याला पाहिले मात्र आणि त्याचे तोंड बंद करण्यासाठी मारलेले बाण पाहिले. त्यांना खूप आश्चर्य वाटले. यामध्ये द्रोणाचार्यांचा आवडता शिष्य अर्जुनही होता. त्याने ते कौशल्य पाहिले मात्र आणि त्याच्या लक्षात आले की मी स्वतःला सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणून घेतो. आचार्यांचे पण तसेच मत आहे, पण मला हे कौशल्य प्राप्त झालेले नाही. त्यांनी आचार्यांना तो सर्व प्रकार सांगितला. आता आश्चर्य करण्याची वेळ द्रोणाचार्यांवर आली होती. ते शोध घेत घेत एकलव्यापर्यंत आले. प्रत्यक्ष आपले आचार्य आपल्याकडे येत आहेत असे पाहून एकलव्य धावतच त्यांच्याजवळ गेला. त्यांना वंदन करून हात जोडून समोर उभा राहिला. त्या मुलाचे म्हणजे एकलव्याचे धनुर्विद्येतील कौशल्य पाहून द्रोणाचार्यांना तर आश्चर्य वाटलेच होते आणि त्यांनी त्याला तुझे गुरु कोण म्हणूनही विचारले. एकलव्य अगदी नम्रपणे म्हणाला, अहो आपणच माझे गुरु आहात, मी तुमचा शिष्य आहे. द्रोणाचार्य म्हणाले, अरे मी पण तुला कधी शिकवलेलं सुद्धा मला आठवत नाहीये. तेव्हा एकलव्याने त्यांना तो मातीचा पुतळा दाखवला आणि म्हणाला, मी रोज आपल्यालाच वंदन करून एक एक गोष्ट सरावाने शिकत गेलो. आता मात्र द्रोणाचार्यांच्या मनात आले की अरे मी तर या अर्जुनाला वचन दिले आहे की जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर तुलाच करीन, पण हा तर अर्जुनापेक्षा सुद्धा श्रेष्ठ धनुर्धर आहे. आता आपल्या वचनाला बाध येऊ नये म्हणून द्रोणाचार्यांनी मनात काहीतरी विचार केला आणि ते एकलव्याला म्हणाले, हां ठीक आहे, तू मला गुरु मानतोस ना, पण मग तू तर मला काही गुरुदक्षिणा सुद्धा दिली नाहीस आतापर्यंत. तू तर इतकं शिकलास सगळं, अगदी त्याच्यात तू पारंगतही झालायस. एकलव्य म्हणाला, गुरुदेव
मी आपल्याला काय देऊ? तुम्ही सांगाल ती गुरुदक्षिणा मी तुम्हाला देईन. तेव्हा द्रोणाचार्य तत्काळ म्हणाले की हे बघ, तुझ्या उजव्या हाताचा अंगठा मला गुरुदक्षिणा म्हणून हवा आहे. एकलव्याने कोणताही विचार न करता क्षणार्धात आपला अंगठा कापून गुरुचरणी अर्पण केला. अर्थातच त्याच्या कृतीने तो उत्तम शिष्य म्हणून जगात प्रसिद्ध झाला. अशी ही एकलव्याची गोष्ट आहे.